पण फिरताना मनामध्ये एक सल आहे की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये, मी फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो, बाकी काही देऊ शकत नाही आत्ता. पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती या सरकारला आपण नमवू शकतो. ओम दादा, तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली होती, माझं कर्तव्य होतं आणि मी त्याची जाहिरात नाही केली. कधी मी असं फिरलो नाही, केलं की नाही, झालं की नाही, मिळालं की नाही, म्हणजे मी असं कोणी काय उपकार केले अशा भावनेतनं फिरलो नाही. पण आत्ताचं जे सरकार म्हणतंय, मी येताना गाडीमध्ये बघितलं, आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार, लाडक्या बहिणीला एवढे पैसे देतात. अरे देताय म्हणजे काय करतो, उपकार करताय का? आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आत्ताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका कुटुंबाला? आज पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे. बरं, मला काही जणांनी माझ्यावर टीका केली होती, मला शेतीतलं काय कळतं, नाही कळत. मी तुम्हाला विचारतो, आता जी खरडून गेलेली जमीन आहे ती नीटनेटकी करून पुन्हा शेतीच्या कामाला किती दिवसांनी येईल? 5 वर्ष गेली, तुमच्या आयुष्यातली 5 वर्ष गेली. तोपर्यंत तुम्ही काय करणार? तुमच्या डोक्यावरचं कर्ज कोण फेडणार? तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण, जसं आता पुस्तकं वाहून गेलेत, दप्तरं वाहून गेलेत. बरं, शेतीचं नुकसान झालंय, पण घरामध्ये पाणी घुसलंय, घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे. हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार? आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच, सरकारकडनं करून घ्यायचीच. आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय, जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्याखेरीज राहणार नाही. कारण आता बँका नोटीस पाठवायला लागलेल्या आहेत, कर्ज कर्ज कर्ज. या सगळ्या नोटीस गोळा करायच्या आणि जवळच्या शिवसेना शाखेत आणून द्यायचं. बघू पुढे काय करायचं ते. साहेब, नेपाळसाठी कंडिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल, जरा थांबा. तर या सगळ्या नोटीस आणून द्या.